नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी अंतर्गत पाठ 3 पाहणार आहोत। पाठाचे नाव आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा। पहा विद्यार्थ्यांनो, पाठाचे नाव लाखाच्या कोटीच्या गप्पा म्हणजे एक विनोदी शीर्षक या पाठाला दिलेला आहे आणि ज्याप्रमाणे विनोदी शीर्षक आहे ना, त्याच पद्धतीने विनोदी हा पाठ सुद्धा आहे। तर या पाठाचे जे लेखक आहे वसंत जोशी। आता आपण थोडक्यात या लेखकाचा परिचय जाणून घेऊया। वसंत जोशी हे प्राचीन मराठी साहित्याचे गाढ अभ्यासक आणि संशोधक। प्राचीन मराठी साहित्याचे संशोधन केल्यामुळे बऱ्याच मराठी साहित्यकांनी त्यांना गौरविले सुद्धा आणि विविध पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाले आहे। कथा, कवी, विनोदी लेखक तसेच लोकनाट्ये आणि बालनाट्ये तसेच बालकुमार वाङ्मयाचे लेखन सुद्धा यांनी केलेले आहे। तामिळ आणि कन्नड भाषेत यांच्या लेखनाचे अनुवाद झालेले आहेत। बिनवियांच्या गोष्टीचा लोकसंग्रह यांचा इतका प्रसिद्ध झाला की बिनवियांच्या गोष्टीतील ज्या गोष्टी आहेत त्या जरी काल्पनिक असतील तरी मात्र त्यातील ज्या व्यक्ती आहेत त्या खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहेत। केवळ विनोद निर्मिती, लोकांना हसवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते आपलं लेखन करत असतात। आता प्रस्तुत पाठ हा हास्य कल्लोळ या पुस्तकातून घेतलेला आहे। हा झाला लेखकाचा परिचय। आता आपण थोडक्यात पाठाचा आशय जाणून घेऊया। तर पाठाचा आशय समजला तर समजा दोन सुप्रसिद्ध अभिनेते एकदा प्रवास करत असतात। त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांच्या रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड होतो आणि रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना रेल्वे स्टेशनवर थांबावे लागते। रेल्वे स्टेशनवर थांबल्यावर त्या दोन प्रवाशांच्या इतक्या गप्पा रंगतात आणि त्या गप्पांना पाठाच्या शेवटी एक वेगळीच कलाटणी मिळते आणि आपल्याला तेव्हा हसू आवरत नाही। अशा पद्धतीने हा पाठ जो आहे तो हास्य कल्लोळ ह्या पुस्तकातून अतिशय विनोदी स्वरूपात वसंत जोशी यांनी आपल्या समोर प्रस्तुत केला आहे। आता आपण पाठाच्या माध्यमातून जाणून घेऊया की दोन सुप्रसिद्ध अभिनेते कोण आणि त्यांच्याबद्दल ज्याही विनोदी गप्पा आहेत त्या आपण पाठाच्या माध्यमातून बघूया। नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहिलं की पाठाचा आशय आणि प्रसिद्ध लेखक वसंत जोशी यांचा परिचय आपण पाहिला। आता आपल्यासमोर एक चित्र दिसत आहे ते म्हणजे शरद तळवलकर। तर आता आपण पाठाच्या आशयामध्ये पाहिलं की दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते या पाठामध्ये त्यांच्याच विनोदाबद्दल माहिती दिलेली आहे। तर आपल्यासमोर जे चित्र दिसत आहे ते शरद तळवलकर आणि दुसरं चित्र आहे ते म्हणजे राजा गोसावी। तर जे दोन सुप्रसिद्ध अभिनेते यांच्या विनोदाबद्दल आपण ह्या पाठामध्ये माहिती पाहणार आहोत त्यांचे चित्र मी तुम्हाला दाखवले की शरद तळवलकर हे मराठी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते आहे। बरेच मराठी नाटक आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी कार्य केलेले आहे। धूमधडाका असेल या मराठी चित्रपटामध्ये जो सुप्रसिद्ध चित्रपट होता त्यामध्ये सुद्धा यांनी सहाय्यक म्हणून विनोदी अभिनेत्याचं कार्य केलेलं आहे। त्याच पद्धतीने राजा गोसावी यांचं चित्र तुम्हाला दिसत आहे। राजा गोसावी हे सुद्धा सहाय्यक म्हणून अगोदर कार्य करत होते चित्रपटांमध्ये, नंतर यांना नायकाची भूमिका सुद्धा प्राप्त झाली होती आणि अशा पद्धतीने विनोदी कार्य हे करत होते। आता आपण पाठाकडे पाहूया। इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली। गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझरा घालू लागले। कोणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले। 2 प्रवासी मात्र एका बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले। त्यांनी चहा मागवला। चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या। ते एवढ्या मोठ्यानं हसत आणि बोलत होते की त्यांच्या शब्दानं शब्द दूरवर ऐकू जात होता। त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण होता। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच 2 चित्र दाखवले। त्या चित्रांमध्ये एक चित्र होतं म्हातारा गृहस्थ म्हणजे शरद तळवलकर आणि दुसरा तरुण गृहस्थ म्हणजे राजा गोसावी। तर दोघंही प्रवास करत असताना अचानक त्यांच्या रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाला
आणि रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे सर्व प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर थांबावे लागले. त्यातच त्यांच्या एवढ्या गप्पा रंगल्या रेल्वे स्टेशनवर की त्या गप्पांमध्ये रंगून त्यांना भानच राहिले नाही की आपल्या आसपास कोणी प्रवासी आहे आणि ते विसरून गेले. आणि पहा की इथे तुम्हाला कृतीप्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात. ते कृतीप्रश्न म्हणजे असे की स्टेशनवर रेल्वे थांबल्यावर प्रवाशांची कृती. तर प्रवासी काय काय करत होते हे तुम्ही पाहू शकतात. प्रवासी कोणी कंटाळले होते, कोणी एरझरा घालत होते, कोणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र घेत होतं, तर कोणी जागेवर आडवे झाले होते. अशा पद्धतीने कृतीप्रश्न पण तुम्ही तयार करू शकतात. तर म्हातारा आणि तरुण गृहस्थ दोघांचेही इतक्या गप्पा रंगल्या की दोघांना भानही राहिलं नाही. आणि म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने कालच शिवून दिले आणि 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे. राजाची इंग्लंडला जाण्याची तयारी झाली होती आणि इंग्लंडला जाण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते साहित्य राजाने तयार केलं होतं आणि त्या तयारीमध्ये त्याने कोणकोणती तयारी केली हे सुद्धा इथे दाखवलं आहे. पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, टेलरकडून परवा कपडे शिवून आणले, त्यानंतर नेहमीचे कपडेसुद्धा घेतले आणि काकाने दिलेलं घड्याळसुद्धा त्याने सोबत घेतलं होतं. राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे. पहा ते म्हातारा गृहस्थ काय म्हणतो राजाला. म्हणजे इथे पात्रामध्ये दिलेलं आहे की राजाचे ते काका आहे आणि राजा हा त्यांचा पुतण्या आहे. तर काका आणि पुतण्याचं संभाषण आता इथे आपण पाहत आहोत. राजा, ते घड्याळ किमतीचं आहे. 10,000 मोजले. पिट्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन. पण बेटा सांभाळून जायचं बरं का? काका म्हणतात राजाला की बेटा, तू जे घड्याळ घेतलं ना सोबत, ते मी तुला पिट्सबर्गवरून आणलेलं होतं. पिट्सबर्ग हे USA मधील एक प्रसिद्ध आणि मनोहर अतिशय सुंदर शहर आहे. तर इथेही विदेशातील एक शहर म्हणजे पिट्सबर्ग आलेलं आहे. त्यानंतर विमान प्रवासासाठी काकाने बरीच रक्कम मोजली होती, 50,000 रुपये दिले होते आणि मुंबईला गेल्यानंतर जी रक्कम हवी आहे ती सुद्धा ते त्या राजाला देणार होते. पण ते सांगत होते की तू सांभाळून जायचं. पण काका, तुमच्या 50,000वर इंग्लंडला मी 3 वर्षे कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील ना? कोट्याधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्याही घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख रुपये लागतील. पहा, त्याला जायचं आहे विदेशात, पण विदेशी गेल्यावर त्याला किती खर्च लागणार आहे त्या खर्चाची रक्कम तो इथे मोजत आहे. त्याला जायचं होतं, तो म्हणतो की इंग्लंडला जाणार, इंग्लंडला गेल्यावर मला बॅरिस्टर व्हायचं आहे आणि बॅरिस्टर होणार मी तुमचा पुतण्या आहे. तर मी तुमचा पुतण्या साध्या हॉटेलमध्ये नाही राहू शकत, कोणत्याही घाणेरड्या हॉटेलमध्ये मी राहू शकत नाही. म्हणून काका म्हणतात की तू स्वतंत्र बंगला घे, म्हणजे तुला तुझा अभ्यास निवांत जागी करता येईल. तर त्यासाठी किती रक्कम लागणार हे तो सांगतो की 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षाचे 45 लाख रुपये त्याला लागणार आहे. पहा विद्यार्थ्यांनो, कशा पद्धतीने दोघांच्या गप्पा रंगलेल्या आहे आपण पाहतो आहे. पुढे, त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे. आत्ताच देऊ का? काकांकडे किती रक्कम आहे पहा. नको नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटारही मला लागेल. मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील ना? ती रक्कमही आता याच बॅगेत आहे. बॅगेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे. काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठी निम्मा खर्च मी करणार आहे. आणि आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिने मला परवाच दिले. ते आहेत आता या माझ्या बॅगेत. पहा की किती रक्कम लागणार आहे. इंग्लंडला राहायचं आहे, शिवाय त्याला पूर्ण युरोप बघायचा आहे आणि युरोप बघण्यासाठी प्रत्येकी वर्ष त्याला किती खर्च लागणार हे तो सांगत आहे. त्यामध्ये तो म्हणतो की आईने सुद्धा मला तिचे 40 तोळ्याचे जे दागिने आहे
ते सुद्धा तिने मला दिले आणि परवा दिले मी ते मोडून ती रक्कम पण सोबत घेतली आहे. राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून 10 कोटी जी रक्कम आली आहे ते पण हे माझ्या ह्याच बॅगेत वरच्या कप्प्यात ठेवली आहे. पहा किती रक्कम आहे, किती गप्पा रंगलेल्या आहे आणि या गप्पांमध्ये बॅगेत किती कोठे कोठे ठेवलेली रक्कम आहे ते सगळे हे दोघंही मनुष्य सांगत आहे. त्याचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. दोघांचं बोलणं चालू होतं, गप्पा अगदी रंगल्या होत्या. मध्येच गाडी सुटल्याची घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटात ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. आत्ता गप्पा रंगलेल्या आणि एवढ्यात पहा रेल्वेतही गेले. रेल्वेत गेल्यानंतर झोपले पण अगदी घोरायला लागले. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. त्याने आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं. बापरे, त्याची बॅग तिथं नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. ए, माझी बॅग कोणीतरी पळवली आहे आणि तुझी पण दिसत नाहीये. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं? दोघंही किंचाळले. पहा, दोघं झोपले. झोपल्यानंतर कोणीतरी चोरट्याने त्यांची बॅग पळवली. कल्याण स्टेशन आलं. कल्याण स्टेशन आल्यावर 2 प्रवाशांपैकी तरुण गृहस्थ जागा झाला. तरुण गृहस्थ जागा झाल्यावर त्याने पाहिलं की सीट खाली त्याची बॅगच नाहीये. त्याची तर त्याचीच नाही, पण शिवाय त्याच्यासोबत त्या म्हाताऱ्या गृहस्थाची बॅग पण नव्हती आणि तो खडबडून जागा झाला. खडबडून जागा झाल्यावर दोघंही किंचाळले. समोरच्या बाकड्यावर एक म्हातारा प्रवासी बसला होता. तुमच्यासारख्या लखपती माणसाने असं 3 टायरमधून प्रवास करणं योग्य आहे का? इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगमध्ये किती रकमा आहेत हे उघड उघड मोठ्यानं बोलत होता. ते कुणीतरी भामट्याने ऐकलं असेल. त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या. समोरच एक म्हातारा गृहस्थ बसला होता. तो ही सगळी घटना बघत होता की दोघांच्या बॅगा ज्या आहेत त्या चोरीला गेलेल्या आहेत. दोघांमध्ये आपसात कुजबूज सुरू आहे आणि त्याने बघितलं आणि तो त्यांना म्हणाला की तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या लखपती माणसानं 3 टायरमधून प्रवास करावा. 3 टायर म्हणजे सर्वसामान्य मनुष्यांसाठी असलेली जी रेल्वे असते ते म्हणजे 3 टायर. आणि मग तुम्ही 3 टायरमधून प्रवास करता आणि एवढ्या मोठमोठ्याने गप्पा मारतात लाखो करोडोच्या. त्या कोणीतरी भामट्याने ऐकल्या आणि म्हणून तुमची बॅग ती पळवली आहे. त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या आहे. आता बसा हरिहरी करत. तुमची जाम नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगेच्या चोरीची झाल्याची तक्रार तरी आता करा. पहा, म्हातारा मनुष्य त्यांना सल्ला देत आहे की पहा, तुम्ही जोरजोराने गप्पा मारत होत्या आणि जोरजोराने गप्पा मारत होते म्हणून कोणीतरी ऐकलं तुमची बॅग पळवली. आता काय करणार? तुमचं किती नुकसान झालं आहे. आता बसा हरिहरी करत. आता तरी जा, कल्याण पोलीस स्टेशनकडे जा, त्यांना तक्रार करा. निदान तुमच्या बॅगा सापडतील तरी. आणि आता तुम्हाला मुंबईला जायचे आहे ना, तर मुंबईला जाईपर्यंतचे तुमच्याकडे पैसे आहेत का की देऊ मी? नको, पैशाची गरज नाही. माझ्याकडे 3-4 रुपये आहेत. त्यात आमचा चहाचा खर्च भागेल. तो तरुण प्रवासी म्हणाला. नको, आमच्याकडे पैसे आहे. आम्हाला पैशाची गरज नाही. तर माझ्याकडे अजूनही 3-4 रुपये आहेत. त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, तो प्रवासी म्हणाला. पण आपल्या बॅग गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या. आता शिवाजी मंदिरात गेल्या नव्या मिशा मला घ्याव्या लागतील. म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. तो म्हातारा प्रवासी म्हणाला. तो म्हातारा प्रवासी म्हणजे कोण हे तुम्हाला मी सांगितलं की शरद तळवलकर. ते म्हणाले की माझी बॅग तर हरवली आहे आणि माझी बॅग हरवल्यामुळे त्यात माझ्या मिशा होत्या. त्या मिशा मला लागतील आणि पुन्हा मला शिवाजी मंदिरात जावं लागेल. शिवाजी मंदिरात गेल्यावर पुन्हा तो मी शिवाला माझ्याकडून 10 रुपये दंड घेणार. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? आता तो समोर बसलेला म्हातारा प्रवासी म्हणत होता की तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला
नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत बसले? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला की तुमच्या कोट्यावधीच्या बॅगा चोरीला गेल्या, तरी तुम्ही इतके शांत बसले आहात? नक्की तुम्ही कोण? तुम्हाला मिशा कशाला लागताय? इथे बॅगा चोरीला गेल्या त्याचा तुम्हाला काहीच वाटत नाही, तुम्हाला मिशांची पडलेली आहे. तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्याने हसले. तरुण प्रवासी म्हणाला, अहो, आम्ही नाटकवाले, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवलकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काहीच नव्हतं. पहा की दोघंही प्रवासी जे होते त्यांचा परिचय आपण पाठाच्या सुरुवातीलाच घेतला होता. म्हणजे दोघं ज्या गप्पा मारत होते ते खोटं खोटं, आणि म्हणून ते म्हणता की आम्ही नाटकवाले आहोत आणि आम्ही आमच्या बॅगांमध्ये काहीच नव्हतं, फक्त आमच्या बॅगांमध्ये मेकअपचं सामान ठेवलं होतं. मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय? तो म्हातारा प्रवासी म्हणतो त्यांना दोघांना की इगतपुरी स्टेशनवर तुम्ही तर किती मोठ्या मोठ्या गप्पा मारत होत्या, मग ह्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय? ते तुम्ही खरंच मानलत की काय? अहो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो, ते काही आमचं खरं नव्हतं. त्या गप्पा आमच्या खऱ्या नव्हत्या, त्या गप्पात आम्ही वेळ घालवण्यासाठी फक्त नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. पहा विद्यार्थ्यांनो, कशा पद्धतीने या दोघंही प्रवाशांनी, या दोघंही अभिनेत्यांनी आपल्याला सुद्धा विनोदी रंगात रंगवून टाकलं होतं. आपणही थोड्या वेळासाठी भान विसरून गेलो होतो की खरोखरच हे काका आणि पुतणे फार श्रीमंत आहे, गडगंज पैसा यांच्याकडे आहे. पण पहा, पाठाच्या शेवटी आपल्याला कळालं की हे संपूर्ण काय होतं? फक्त एक नाटकाची रिहर्सल होती. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण हा पाठ समजून घेतलेला आहे. आता तुम्हाला पाठावर आधारित जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय पूर्ण करायचा आहे, आणि ज्या स्वाध्यायात ज्या कृती दिलेल्या आहे त्याच पद्धतीच्या कृती जर तुम्हाला मनाने तयार करता आल्या तर तुम्ही त्या मराठीच्या वहीमध्ये प्रत्येक उतार्यावर कृती प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.